आजची गोष्ट आहे एकटं झाड. एक खजुराचं झाड होतं. ते एकटंच उभं होतं. त्याला कोणताही मित्र नव्हता. जेव्हा कधी जोराचा वारा यायचा किंवा थंडी पडायची तेव्हा खजुराचं झाड खूप घाबरायचं. ते थरथर कापायचं, पण काहीच करू शकत नसे. ते तसंच उभं राहायचं. एके दिवशी एक चिमणी तिथे आली. तिच्या चोचीत एक फळ होतं. चिमणीने ते फळ खाल्लं. खाताना त्यातल्या काही बिया जमिनीवर पडल्या. हळूहळू त्या बिया मातीत मिसळल्या. काही दिवसांनी आळस देत एक छोटंसं रोप उगवलं. त्यांनी डोकं वर काढलं आणि जग पाहिलं. बाहेरचं दृश्य अप्रतिम होतं. आपल्या जवळचं खजुराचं झाड पाहून त्या रोपाला खूप आनंद झाला. ते म्हणालं, वा, मला एक आधार मिळाला. हळूहळू ते रोप वाढत एक वेल झाली. काही दिवसात ती वेल खजुराच्या झाडाभोवती वाढत गेली आणि त्याला चारही बाजूंनी कवटाळून टाकलं. आता जेव्हा कधी वारा यायचा तेव्हा खजुराच्या झाडाला कुतकुल्या व्हायच्या. त्याला थंडीची वाऱ्याची भीती वाटेनाशी झाली, कारण आता त्याला एक जिवलग मित्र मिळालेला होता. तर कशी वाटली ही गोष्ट? तुम्हाला माहीत झालं असेल की खजुराचं झाड का घाबरत होतं आणि त्याला गुदगुल्या का बरं होत होत्या. जरा विचार करा, जर चिमणी फळ घेऊन आली नसती तर या गोष्टीत काय झालं असतं.